अजब रमा राघवची जोडी। रमा, बघ मला तुझ्या आईबद्दल सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण तरीही मला असं वाटतं की आपण घरातल्या सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊनच लग्न करावं। मग आपलं लग्न होणं शक्यच नाही। तू बस बघ इथे, बस। बघ असं नको बोलूस तू, जे काही आहे त्यातून काही ना काही मार्ग आपण काढूया। राघव, मला मगासपासून तुझ्याशी बोलायचं होतं। ममाने अजून एक प्रकार केला। आता काय केलं? राघव, ममाने अश्विनीच्या फोन मध्ये एक ऍप डाउनलोड केलं। हद्द झाली रमा, हद्द झाली वागण्याची। आणि ह्या सगळ्यात अश्विनी सुद्धा। नाही रमा, नाही। आता तुझ्या आईनी कळस गाठायच्या आत आपल्यालाच तिला थांबवायला, आपल्यालाच आता काहीतरी ठोस पावलं उचलावी लागणार आहेत। हो, म्हणूनच मी तुला सांगते, तू तिच्याकडून काही एक्सपेक्टेशन ठेवू नको। मी आता फक्त डॅड परत यायची वाट बघते। हो, ते आले की आबा बोलतीलच त्यांच्याशी, पण आपणही बोलू, त्यांचे आशीर्वाद घेऊ। आणि डॅड हे सुद्धा म्हणाले की तुम्ही दोघं नेहमी सुखी राहा। अच्छा, पण तुझे बाबा आणखीन एक आशीर्वाद देऊ शकता ना? म्हणजे बघ, समजा ते म्हणाले की अष्टपुत्र सौभाग्यवती भव, तर गप्प बसा। रमाला सगळं समजलंय। म्हणजे आता माझ्यासाठी नक्की प्रॉब्लेम क्रिएट होणार, कारण ती मला जाब विचारणारच। काय सांगू मी तिला? रमाचा विश्वास बसेल असं काहीतरी तिला सांगावं लागेल ना। काय सांगतो? गॉड, मला काही सुचत नाहीये। आज आपण काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकू। कुठे या बा, या बा, या बा, त्या लावण्य मॅडम। ओय लावण्य मॅडम, खाली या, खाली या। तुम्ही ते काय करताय? मी खाली या दे। हळू, किती ओरडताय? हळू येते ना, ओरडू नका। हा या लवकर। काय चाललंय? किती मोठ्याने ओरडताय? कशाला आलात माझ्या घरी? कळत नाही भारतीय घरात एक मिनिट, काय आहे? हे काय करता तुम्ही? थांबा। काय वास येतोय ना? वास येतोय ना? हो, येतोय। वकीलचा वास आहे, पाणी नाहीये। आता ही काड्यापेटी घ्या आणि पेटवून द्या आम्हाला, म्हणजे तुम्ही पण सुटाल आणि आम्ही पण सुटू। घ्या। काय मूर्खपणा आहे हा? हा मूर्खपणा नाहीये, मूर्खपणा तो होता जेव्हा आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्हाला साथ दिली, आणि त्याचंच प्रायश्चित्त आहे। गॉड, रमामुळे मला या अशा चीप लोकांच्या हातापाय पडायची वेळ आहे। ऐका ना, हे असं जाळून बिळून घेऊन हा आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? होणार आहेत का? नाही की नाही? ना, आम्ही मेल्यावरच हा प्रश्न सुटेल, आणि आम्ही जगायचं तरी कशाला? हा, कशाला जगायचं? माझ्या जावयाचं तुमच्या मुलीशी लग्न होताना बघण्यासाठी जगायचं? सांगा ना। मला आता जगायचंच नाहीये। या रोज रोजचं ना जिवंतपणे मरण यातना भोगण्यापेक्षा एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लागलेला बरा। काय मूर्खपणा आहे हा? हा सगळा तमाशा आहे ना, ही नाटकं माझ्या समोर करायची नाही, कळलं ना? हे जे काय करायचंय ना, जा त्या पुरोहितांच्या दारासमोर करा, माझ्या घरासमोर नाही।